ओम श्री गुरुदेव दत्त। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अलख निरंजन आदेश गुरुदेव। अध्याय पहिला। 16व्या वर्षी संन्यासाचा निर्णय आणि आईसाठी घडलेला अद्भुत चमत्कार। मित्रांनो, काही आत्मे असे असतात की त्यांचा जन्मच सामान्य जीवनासाठी नसतो। ते जन्म घेतात लोककल्याणासाठी, धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी आणि मानवतेला योग्य मार्ग दाखवण्यासाठी। असा एक दिव्य आत्मा म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ प्रभू। ही गोष्ट आहे त्या क्षणाची जेव्हा अवघ्या 16व्या वर्षी श्रीपाद प्रभूंनी संन्यासाचा कठोर पण लोककल्याणाचा निर्णय घेतला। ज्या वयात सामान्य मुलं संसाराची स्वप्न पाहतात, त्याच वयात श्रीपाद प्रभूंच्या हृदयात संन्यास, वैराग्य आणि धर्मकार्याची ज्योत प्रज्वलित झाली होती। एक दिवस ते अत्यंत शांतपणे आपल्या आईवडिलांजवळ आले आणि म्हणाले, आई, बाबा, माझा जन्म हा धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी झालाय। आता मला जाण्याची आज्ञा द्या। हे शब्द ऐकताच माता सुमतींचे हृदय तुटलं। डोळ्यातून अश्रू ओघळू लागले। आई म्हणून मुलाचा विरह आणि आई म्हणूनच उरलेल्या 2 मुलांच्या भविष्याची भीती तिला पूर्णपणे कोलमडून टाकत होती। त्या व्याकुळ होऊन म्हणाल्या, बाळा, तू साक्षात ईश्वराचा अंश आहेस, पण आमचं काय? तुझे 2 भाऊ दिव्यांग आहेत, एक अंध आहे, दुसरा अपंग आहे। तू गेलास तर आमचा आधार कोण होणार? या समाजाच्या टोमण्यांपासून आम्हाला कोण वाचवणार? आईचे अश्रू, आईची हाक, आईची वेदना हे पाहून करुणासागर श्रीपाद प्रभूंचे हृदय द्रवलं। ते शांतपणे पुढे आले, आईला धीर दिला आणि आपल्या 2 भावांना जवळ बोलावलं। त्या क्षणी श्रीपाद प्रभूंनी आपला वरदहस्त 2 भावांच्या मस्तकावर ठेवला आणि मित्रांनो, त्या क्षणी अद्भुत चमत्कार घडला। ज्या भावाच्या डोळ्यांसमोर आयुष्यभर अंधार होता, तो अंधार क्षणात नाहीसा झाला। त्याला हे सुंदर जग दिसू लागलं आणि समोर उभे असलेले साक्षात श्री दत्तप्रभूही दिसू लागले। दुसऱ्या भावाच्या शरीरात प्रभूंच्या स्पर्शानं चैतन्य संचारलं। वाकडे पाय सरळ झाले आणि तो कोणाच्याही मदतीशिवाय धावू लागला। क्षणातच ते 2 भाऊ पूर्णतः सुदृढ झाले। पण प्रभूंनी केवळ आरोग्यच दिलं नाही, त्यांनी वेद, पुराण आणि दिव्य ज्ञानाचाही आशीर्वाद दिला। हे सर्व पाहून माता सुमती आणि वडील अप्पलराज यांच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू आले। तेव्हा श्रीपाद प्रभूंनी मातेकडे पाहून म्हटलं, आई, तुझे 2 पुत्र आता समर्थ झाले आहेत, तेच आता तुझी सेवा करतील। आणि लक्षात ठेवा, मी कधीच तुला सोडणार नाही। यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंनी पिठापूर सोडलं आणि कुरवपूरच्या दिशेनं प्रस्थान केलं। जाताना एकच वचन दिलं, मी पुन्हा येईन। आणि ते वचन पुढील अवतारात नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणून पूर्ण झालं। मित्रांनो, या घटनेतून एकच महान सत्य उलगडतं। जो ईश्वराच्या मार्गावर चालतो, त्याच्या कुटुंबाची काळजी स्वतः ईश्वर घेतो। आईच्या एका हाकेसाठी दत्तप्रभूंनी सृष्टीचे नियमही बदलले। ही कथा तुम्हाला कशी वाटली? कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि कॉमेंटमध्ये जय गुरु दत्त लिहायला विसरू नका। अशाच दत्त संप्रदायातील अद्भुत, सत्य आणि भक्तिपूर्ण कथांसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ओम श्री गुरुदेव दत्त।